सिडकोत साकारणार क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 61 फूट मूर्ती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक सिडको भागात भव्य दिव्य 61 फूट उंच बाबासाहेबांच्या मूर्तीचा देखावा या ठिकाणी सिडकोतील नागरिकांना 14 एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे। या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज पवननगर मैदानावर भूमिपूजन करण्यात आले। भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच बुद्ध वंदना करून भूमिपूजन करण्यात आले। मुकेश शहाणे फ्रेंड सर्कल तसेच गौरव केदार, विनोद मगर यांच्या वतीने भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांकडून श्रीफळ फोडण्यात आले। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला। भव्य दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारी 61 फूट उंच मूर्ती नाशिकमध्ये प्रथमच असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, मुकेश शहाणे, रश्मी बेंडाळे, जगन पाटील, सोनाली ठाकरे, राजेंद्र महाले, राकेश कोष्टी, ज्योती कुवर, मुकेश शेवाळे, अमोल खंदारे, गणेश वाघ, प्रतिभा पवार, जयश्री धारणकर, प्रदीप चव्हाण, मामा राजवाडे, छायाताई देवांग, सुनील संसदकर, संजय साळवे आदी उपस्थित होते। त्यांनी जे केलेलं या देशासाठी, या राज्यघटनेवर या देशाचं संसद चालते, जो राज्य कारभार चालतो ती संसद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा मुकेश शहाणेंच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभा राहणार आहे। सावजी साहेब उभा केलेला आहे, त्याच्या मागे त्याची संकल्पना आहे की चालतो आणि जी राज्यघटना ज्यांनी लिहिली त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कृती आपण नाशिकला उभी केली। तुम्हाला सर्वात आनंदाची गोष्ट आता सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही संघर्षमय शिक्षण प्रवास आहे, त्यांनी 13ला त्या ठिकाणी MA केलं आणि याच विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्यात आला। त्या ठिकाणी मोदी यांनी ती मदत अजून वाढवलेली आहे आणि त्या सर्व तेथील त्या प्रतिकृती ही नाशिक रोडला उभी करणार आहोत। सांगत की मी बौद्ध भूमीतून आलोय आणि त्याचा आदर्श घेऊन त्या धर्तीवर सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन जेव्हा हा असा जिद्दीचे कार्यकर्ते, काही लोकांनी काही पक्षाला ठराविक लोकांना जातीवादी ठरवलं होतं, काही जातीवादी पक्ष आहेत, परंतु जेव्हा सर्व धर्म समभावाची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षमतेने कामकाज करत असताना आम्ही आता मात्र जात धर्म संघटना पक्ष भाषा आणि झेंड्याच्या व्यतिरिक्त जेव्हा सर्व धर्म समभावाच्या भूमिकेकडे प्रामाणिकपणे वाटचाल करत असताना असे जर सामावेश कार्यक्रम होत असतील तर त्या पद्धतीनं मला ह्या लोकांचा सार्थ अभिमान आहे की निश्चित बाळासाहेब बोलल्याप्रमाणे प्रथमच हा देखावा आहे। आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारलं तर बाळासाहेब तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली, तर हा खरंच प्रथम पुतळा आहे। आपल्या नाशिकचं नाव लौकिक होईल असं आपण हा देखावा करू आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा एवढी मी विनंती व्यक्त करतो। आणि आपण तिथे या कार्यक्रमाला आले, मी सगळ्यांचं आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती येत्या 14 तारखेला साजरी करणार आहोत आणि ही आपल्या सगळ्या सिडकोवासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मुकेश शहाणे अँड फ्रेंड सर्कल, गौरवदादा असेल, सगळेच त्याचे मित्रपरिवाराने खूप चांगला एक विडा उचलला आहे की इकडे आपण एवढी मोठी मूर्ती बाबासाहेबांची इथे उभारणी करणार आहोत। त्याच्यासोबत आपण पार्लिमेंट हाऊस पण इथे उभारणार आहोत। खरंच खूप आजपर्यंत सिडकोमध्ये हे कोणी केलं नव्हतं आणि हे मुकेश दादांनी केलं, त्याबद्दल मी त्याचा खूप खूप मनापासून नगरसेवक मित्र मुकेश शहाणे, त्यांच्या सगळ्या मित्र मंडळींनी, सहकाऱ्यांनी या ठिकाणी या ज्या आयोजनाचं प्रहसन सगळं करायचं ठरवलेलं आहे, मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि त्या जे मोठ्या प्रमाणात साजरं करायचं ठरवलं त्याच्या उपक्रमाचा भूमिपूजन म्हणा, उद्घाटन म्हणा, सुरुवात म्हणा, मुहूर्तमेढ म्हणा, असं एका कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी करून मी हेच असं करणार आहे, आम्ही आहोत सगळं करणार आहोत हे माहिती होण्यासाठी म्हणून आता हा या सोहळ्याचं आयोजन केलं आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बोलावलं।
या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सुरुवातीला या ठिकाणी छत्रपती तथागत गौतम बुद्धांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं आणि त्यांनी आपल्याला प्रार्थना सांगितली, ते आपण श्रवण केली, आपण म्हटली आणि त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे.